हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू नंदनील फिजिक्स क्लासेस. लास्ट लेक्चरला आपण एस्टिमेशन ऑफ एरर पाहत होतो. त्याच्यामध्ये आपण मीन एरर, ज्याला आपण अरिथमॅटिक मीन म्हणतो, मीन एरर ज्याला आपण ॲव्हरेज मीन म्हणतो, त्याच्यानंतर सेकंड पॉईंट आपण त्याच्यामध्ये पाहिला ॲब्सोल्यूट एरर, त्याच्यानंतर थर्ड पॉईंट मीन ॲब्सोल्यूट एरर, फोर्थ पॉईंट रिलेटिव्ह एरर, आणि रिलेटिव्ह एररचं पर्सेंटेज काढलं की आपल्याला मिळतं पर्सेंटेज एरर. असे आपण 5 पॉईंट पाहिले. आता त्याच्याशी रिलेटेड आपण काही एक्झाम्पल्स पाहूया. ओके, 2-3 एक्झाम्पल आपण पाहणार आहे. हे सॉल्व करायला जरा थोडासा वेळ लागतो. त्यातलं पण फर्स्ट एक्झाम्पल बघूया. चला, आता आपण एक्झाम्पल पाहूया. सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला पुढं लक्षात ठेवावं लागणार आहेत, कारण ह्या सगळ्या व्हॅल्यू फाइंड करत असताना आपल्याला ह्या पुढं यूज करायच्यात आणि कदाचित आपल्याला एका पेजमध्ये, कदाचित 2 पेजमध्ये पण हे एक्झाम्पल सॉल्व होणार नाही. थर्ड पेजचा पण यूज करावा लागेल. पण आपण पाहूयाच. अरिथमॅटिक मीन, ॲब्सोल्यूट एरर, मीन ॲब्सोल्यूट एरर, रिलेटिव्ह एरर, पर्सेंटेज एरर. आता आपल्याला एक ऑब्जेक्ट दिलं आहे, त्याचे फिजिकल क्वांटिटी बॅलन्स ऑफ फॉलोइंग रिडिंग्स. त्याचे रिडिंग्स दिलेत 5.04 ग्रॅम, 5.6 ग्रॅम, 4.97 ग्रॅम, 5 ग्रॅम, 4.93 ग्रॅम रिस्पेक्टिव्हली. ओके, आता आपल्याला काय काढायचं? पहिल्यांदा अरिथमॅटिक मीन काढूया. बरोबर आहे, एकदम सिम्पल आहे. बघा आता कसं सॉल्व करायचं. येस, आता आपण हे पहिल्यांदा अरिथमॅटिक मीन काढूया. पहिला अरिथमॅटिक मीन. ओके, आता ह्या अरिथमॅटिक मीनचा तुम्हाला आधी फॉर्म्युला माहिती असलं पाहिजे. ए मीन म्हणजे अरिथमॅटिक मीन इज इक्वल टू नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. किती? 1 2 3 4 5 म्हणजे किती येणार? A1 प्लस A2 प्लस A3 प्लस A4 प्लस A5. ओके, डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन एन किती आहे? 5 आहे. बरोबर आहे. मग आता A1 काय तुमचा? 5.04. बरोबर आहे, 5.04. ओके, प्लस 5.6 प्लस 4.97 प्लस 5 प्लस 4.93 डिवायडेड बाय 5. आता ह्याची ॲडिशन करायची. तर इथं 6च्या पुढं काहीच नाही म्हणलं, मी 0 कन्सिडर करतो. बरोबर आहे. आता बघा इथं 3 and 7. ओके, 4. ओके, आता ह्याच्यामध्ये फक्त एक व्हॅल्यू इथली 5.04 पाहिजे, 06 पाहिजे. म्हणजे ही व्हॅल्यू, थर्ड व्हॅल्यू आहे ना, ती 5.06 पाहिजे. बरोबर आहे. मग आता ह्याचे ॲडिशन करायचे. किती बघा? 3 7 10. बरोबर आहे. 10 प्लस 6 16 आणि 16 प्लस 4 20. 2 कॅरी केला. बरोबर आहे. तर इथं 9 9 18. बरोबर आहे. आणि हे 0 0. 18 आणि ते कॅरी केलेलं 2, परत काय आलं? 20. बरोबर आहे. 2 कॅरी केला. बरोबर आहे. आता 5 प्लस 4 9, 9 प्लस 4 13. बरोबर आहे. 13 प्लस 5 17, 17 प्लस 5 23. नाही 18 आणि 18 23 आणि 2 कॅरी केलेला किती आलं? 25. 25 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू किती येणार आहे? 5. बरोबर आहे. आणि ह्याच्या पुढे युनिट देणं इम्पॉर्टंट आहे. जर युनिट दिलं तर एक्झाम्पल चुकणार आहे. ग्रॅम. बरोबर आहे. हा तुमचा आला अरिथमॅटिक मीन. ओके, हा अरिथमॅटिक आला, मीन आला. येस. आता हा अरिथमॅटिक मीन आपल्याला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आता पुढं आपण काय काढायचं आहे? ॲब्सोल्यूट एरर. आता आपल्याला सेकंड फाइंड करायचं आहे. काय? ॲब्सोल्यूट एरर. ओके, आता ॲब्सोल्यूट एरर आपण फाइंड करताना आपण त्याला डेल्टा एने डिनोट करतो. ओके, आता बघा कसं करायचं. ॲब्सोल्यूट एरर पाहूया आपण. ॲब्सोल्यूट एरर. ओके, डिनोटेड बाय डेल्टा ए. ओके,
आता त्याच्यामधला पहिला, बरोबर आहे, आपल्याला काय करणार, डेल्टा A1 फाइंड करणार. त्यासाठी फॉर्म्युला काय आपला, अरिथमॅटिक मीन मायनस फर्स्ट ऑब्झर्वेशन, बरोबर आहे. मॉडमध्ये घेतो आपण, कारण त्याच्यामध्ये आलेली कुठली व्हॅल्यू, आता अरिथमॅटिक मीन आपला किती आला आहे, कायमच 5 राहणार, हे लक्षात राहू दे. इथं आपण 5 काढलेला आहे, इथं आपण 5 काढल्यामुळं हा जो 5 आलेला आहे तो इथं आपण पुट केला, मायनस फर्स्ट ऑब्झर्वेशन A1 किती तुमचा 5.04, बरोबर आहे. मग आता 5 मायनस 5.04 म्हणजे किती येणार, मॉड ऑफ मायनस 0.04, आणि मॉडमध्ये आलेली एनी मायनस व्हॅल्यू बाहेर आल्यावरती काय होते, प्लस होते, बरोबर आहे. आता त्याच्यानंतर सेकंड, बरोबर आहे, डेल्टा A2 फाइंड करायचा आहे. फॉर्म्युला काय, अरिथमॅटिक मीन मायनस A2, बरोबर आहे, मॉडमध्ये घेतला, बरोबर आहे, मीन. ओके, आता अरिथमॅटिक मीन काय, 5 तो कॉन्स्टंटच राहणार आहे, तो आपण फाइंड केलेला आहे. A2ची व्हॅल्यू काय येणार आहे, 5.06 येणार आहे, बरोबर आहे. मॉडमध्ये असलेली व्हॅल्यू ती 5 मायनस 5.04 मीन्स मायनस 0.06. ओके, एनी मायनस व्हॅल्यू मॉडमधून बाहेर आल्यानंतर काय येणार आहे, प्लस येणार आहे, म्हणजे 0.06. त्याच्यानंतर थर्ड, ओके, डेल्टा काय काढणार आता, A3 काढणार. फॉर्म्युला काय, अरिथमॅटिक मीन मायनस A3, बरोबर आहे. अरिथमॅटिक मीन किती आला आहे तुमचा 5, A3ची व्हॅल्यू काय 4.97, बरोबर आहे. आता इथं प्लसच येणार आहे, बरोबर आहे. किती येणार आहे, 97 म्हणजे 3 राहतात, म्हणजे 0.03, बरोबर आहे. आणि ही प्लस व्हॅल्यू आहे ती बाहेर आल्यावरती प्लसच राहते, बरोबर आहे. त्याच्यानंतर फोर्थ, डेल्टा A4 इज इक्वल टू अरिथमॅटिक मीन मायनस A4, बरोबर आहे. अरिथमॅटिक मीन ऑलवेज कॉन्स्टंट 5 आहे तुमचा. A4ची व्हॅल्यू किती आहे, 5 आहे. A4 5 आहे, बरोबर आहे. आणि 5 मायनस 5 किती येणार आहे, 0. ओके, लास्ट ऑब्झर्वेशन, मॉड ऑफ डेल्टा A5 म्हणजे आपल्याला ॲब्सोल्यूट एरर फाइंड करायची. मग काय येणार, मॉड ऑफ A मीन मायनस A5, बरोबर आहे. मग मॉड ऑफ A मीन ऑलवेज काय आहे, 5 मायनस, त्याच्यानंतर A5ची व्हॅल्यू काय आहे, A5 दिला आहे 4.93, बरोबर आहे. म्हणजे इथं 7 राहणार आहेत, किती राहणार आहेत, प्लस व्हॅल्यू राहणार आहे 0.07 मॉडमध्ये, बरोबर आहे. आणि प्लस व्हॅल्यू बाहेर येताना प्लसच राहणार आहे. ओके, प्लस व्हॅल्यू बाहेर येताना प्लसच राहणार आहे. मग आता इथं व्हॅल्यू आली 0.07. आपल्याला 3 व्हॅल्यू मिळाल्या. कुठल्या 3 व्हॅल्यू, एक 0.04, 0.06, 0.03, 0 अँड 0.04. ओके, आता आपल्याला काय काढायचं आहे, थर्ड फाइंड करायचं आहे. काय फाइंड करायचं आहे, थर्ड मीन ॲब्सोल्यूट एरर काढायची, बरोबर आहे. एकदम सिम्पल आहे. एक 2 प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्हाला लगेच समजून जाईल तुम्हाला. मीन ॲब्सोल्यूट एरर फाइंड करायची, बरोबर आहे. आता मीन ॲब्सोल्यूट एरर डिनोट करतो आपण काय, तुम्ही डेल्टाने डिनोट करता, बरोबर आहे, मीन ॲब्सोल्यूट एररला. आता मीन ॲब्सोल्यूट एरर आपण फाइंड करतोय, कसं काढायचं बघा आता, नीट लक्षात घ्या. फॉर्म्युला डेल्टा A मीन, बरोबर आहे, इज इक्वल टू मॉड ऑफ डेल्टा A1 प्लस मॉड ऑफ डेल्टा A2 प्लस मॉड ऑफ डेल्टा प्लस प्लस डॅश मॉड ऑफ डेल्टा A5, 5 पर्यंतच आहेत, बरोबर आहे, डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 5, बरोबर आहे. मॉड ऑफ डेल्टा A1 किती आला आहे, 0.04 प्लस मॉड ऑफ डेल्टा A2 किती आला आहे, 0.06 प्लस 0.03 प्लस 0, बरोबर आहे, आणि प्लस 0.07 मॉडमध्ये डिवायडेड बाय 5, बरोबर आहे. आता हे बघा, 5 प्लस 6 10, 4 प्लस 6 10, आणि हे 10 म्हणजे किती झाले 20. ओके, मग इथं काय येणार आहे, आपण त्याचा अरिथमॅटिक मीन फाइंड करतो आहे. आता नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इथं किती आहेत ते पाहणंसुद्धा गरजेचं आहे. पण इथं 1 2 3 4 5 ऑब्झर्वेशन आहेत, त्यामुळे 5 इथं कन्सिडर करणार आहे, बरोबर आहे. आणि इथं ही व्हॅल्यू किती येते बघा, हे सगळं कॅल्क्युलेशन केलं तर 0.8 येते डिवायडेड बाय 5. 5 ऑब्झर्वेशन आहे ना, 1 2 3 4 आणि 5. मग 0.20 डिवायडेड बाय 5 किती येणार आहे, 0.04. ओके, जर ग्रॅम लिहिलं तरी चालणार आहे आपल्याला, हे सगळं ग्रॅम लिहिलं पाहिजे.
बरोबर आहे. तर ज्युरल नाही लिहिलं तरी चालतं आहे, ग्रॅम. ओके, कारण ते त्याचं युनिट आहे. आता ह्याच्यानंतर आपल्याला थर्ड काय काढायचं आहे, रिलेटिव्ह एरर, आणि नंतर पर्सेंटेज एरर. ओके, आता रिलेटिव्ह एरर आपण फाइंड करू. रिलेटिव्ह एरर. आता रिलेटिव्ह एररचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. रिलेटिव्ह एरर इज इक्वल टू मीन ॲब्सोल्यूट एरर म्हणजे डेल्टा ए मीन अपॉन अरिथमॅटिक मीन. बरोबर आहे. मी ऑलरेडी आता हे दोन्ही एका खाली एक पेजेस ठेवलेले आहेत मगाशी. आता हा जो आहे तो मीन ॲब्सोल्यूट एरर आला आहे, तो किती आला आहे तुमचा 0.04 डिवायडेड बाय अरिथमॅटिक मीन किती आला आहे तुमचा डिवायडेड बाय 5. बरोबर आहे. आता सिम्पल आहे, काय करायचं बघा. हा 0.04 आता ह्याला का नाही मी 40 करणार. कसं करणार तर 1, 2 आणि 3 डिजिटनं वाढवणार. बरोबर आहे. म्हणजे मी 3 डिजिटनं वाढवणार. बरोबर आहे. म्हणजे मी 40 करणार. किती डिजिटने वाढवलं मी बघा. आता मी इथं कॅल्क्युलेशन दाखवतो मला. 0.04 आहे, त्याला मी पहिल्यांदा 0.4 केलं म्हणजे किती डिजिटने वाढवलं, एकानं वाढवलं. तर 10ची पॉवर एकानं कमी होणार, हे आपण म्हणतो पॉवर. बरोबर आहे. अजून मी एकानं वाढवलं 4 केलं तर किती होणार -2 होणार. अजून मी एकानं 4ला वाढवलं तर किती होणार -3. बरोबर आहे. म्हणजे 40 केलं तर 10ची पॉवर काय येणार -3. ह्याला आपण म्हणतो कन्व्हर्जन फॅक्टर. कन्व्हर्जन जो आपण शिकलो. बरोबर आहे. आणि 5 8 जार किती असतात 40. बरोबर आहे. 8 इंटू काय येणार आहे 10⁻³ आता 8 इंटू 10⁻³ परत डिक्रीज करता येईल आपल्याला. बरोबर आहे. कसं करता येईल तर 0.8 केलं, इथं मी कमी केलं तर इथं एकानं वाढेल -2 होईल. अजून एकानं कमी केलं तर अजून एकानं कमी होईल. अजून एकानं जर मी कमी केलं तर 10⁻0 म्हणजे ही फायनल व्हॅल्यू झाली. बरोबर आहे. आपण ह्या 2 पाहिल्या. हे कन्व्हर्जन फॅक्टर आपण ह्याला म्हणतो. बरोबर आहे. एक कमी केलं आणि एक जास्त केलं. ओके, ह्याला आपण कन्व्हर्जन फॅक्टर म्हणणार आहे. आता त्याच्यानंतर ही व्हॅल्यू झाल्यानंतर ह्याला आपण फायनली असं पण लिहू शकतो 0.008. ओके, आणि ही झाली तुमची रिलेटिव्ह एरर इन ग्राम. आता खाली करायला फक्त पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज एरर एकदम सिंपल आहे हे पण. तर पर्सेंटेज एरर कसं काढायचं तर ह्या रिलेटिव्ह एररलाच फक्त पर्सेंटेज करायचं. बरोबर आहे. मग रिलेटिव्ह पर्सेंटेज एरर इज इक्वल टू रिलेटिव्ह एरर इंटू 100. मग किती आली 0.008 इंटू 100. बरोबर आहे. आता बघा हे 10ची पॉवर ह्याला कन्व्हर्जन कसं करायचं, ही व्हॅल्यू मी तशीच लिहिली. आता हे किती एकावरती 2 शून्य म्हणजे 10ची पॉवर किती झाली 10⁻². बरोबर आहे. आता ह्याला मी इथं कमी करणार 1 करणार, त्यावेळेस इथं एक वाढेल, 1 डिजिटनं वाढणार. बरोबर आहे. इथं 3 0 होते ते 2 0 झाले म्हणजे इथं किती झालं 10⁻1. अजून मी एका डिजिटने वाढवणार म्हणजे 0. काय झालं 8, त्यावेळेस इथं काय झालं 10⁻0. 10⁻0 म्हणजे 1 असतो. बरोबर आहे. म्हणजे ह्याचा अर्थ पर्सेंटेज किती आलं 0.8%. बरोबर आहे. ही तुमची काय आली पर्सेंटेज एरर. फायनल ॲन्सर. ओके, ही तुमची आली रिलेटिव्ह एरर. ओके. आणि इथं पर्सेंटेज साईन जर दिलं नाही तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. ओके, एकदम सिंपल एक्झाम्पल. आधी आपण काय काढलं तर ह्या पेजवरती आपण अरिथमॅटिक मीन काढला. त्याच्यानंतर इकडं ॲब्सोल्यूट एरर, मीन ॲब्सोल्यूट एरर, आणि त्याच्यावरून अरिथमॅटिक मीन आणि मीन ॲब्सोल्यूट एररवरून आपण रिलेटिव्ह एरर काढली. आणि रिलेटिव्ह एररला पर्सेंटेज केल्यानंतर ते आपल्याला मिळाली पर्सेंटेज एरर. ओके, आता ह्याच्याशी रिलेटेड अजून एक एक्झाम्पल पाहू. चला आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. इन ओहम्स एक्सपेरिमेंट द व्हॅल्यूज ऑफ अननोन रेजिस्टन्स वेअर फाउंड टू 6.12 ओहम. हे ओहमचं सिम्बॉल आहे. त्यानंतर सेकंड व्हॅल्यू दिली 6.09 ओहम.
third value 6.22 ohm and fourth value 6.15 ohm. Calculate absolute error, relative error and percentage error. Solution. आता तुम्ही म्हणताला डायरेक्ट ॲब्सोल्यूट एरर काढायची का? ॲब्सोल्यूट एरर फाइंड करण्यासाठी अरिथमॅटिक मीन लागतोच. जरी दिलेला नसला तरी तुम्हाला इथं अरिथमॅटिक मीन फाइंड करावं लागणार आहे, बरोबर आहे. आधी आपण काय करू, अरिथमॅटिक मीन. आता अरिथमॅटिक मीन फाइंड करताना आपल्याला फॉर्म्युला लिहिणं गरजेचं आहे. ए अरिथमॅटिक मीन इज इक्वल टू, आपल्याला दिलेत रेजिस्टन्स, त्याच्यामुळे आम्ही म्हणणार इथं R1 प्लस R2 प्लस R3 आणि 4च दिलेले आहेत, बरोबर आहे. किती रेजिस्टन्स आहेत? 4. मग 4ने काय करणार आम्ही? डिवाइड करणार. ओके. आता तो 4ने डिवाइड बाय 4 म्हणजे अरिथमॅटिक मीन इज इक्वल टू R1 किती? 6.12 प्लस सेकंड काय 6.09 प्लस थर्ड काय 6.22 आणि फोर्थ काय 6.15. येस. ओके. आता आणि डिवाइडेड बाय काय येणार आहे? 4 ऑब्झर्वेशन्स आहेत डिवाइडेड बाय 4. आता अरिथमॅटिक मीन इज इक्वल टू किती येते बघा, 2 प्लस 9 11, 11 प्लस 2 13, 13 प्लस 5 18, बरोबर ना. 8, 1 कॅरी केला, 1 प्लस 1 म्हणजे कॅरी केलेला 1 आणि हा 1 2, 2 प्लस 2 4, 4 प्लस 1 5, बरोबर आहे. पॉईंट 6 4 जार 24, बरोबर आहे. आणि डिवायडेड बाय 4. दॅट्स वाय अरिथमॅटिक मीन, त्याच्या बेसला मी मीन लिहितो आहे. अरिथमॅटिक मीन इज इक्वल टू किती येणार आहे? 6.14 ओहम. ओके. हा आला तुमचा अरिथमॅटिक मीन, बरोबर आहे. येस. आता नेक्स्ट सेकंड आपल्याला काय करायचं आहे? ॲब्सोल्यूट एरर फाइंड करायची. मग त्याचा मीन काढू. ॲब्सोल्यूट एरर, बरोबर आहे. आता त्यातला पण पहिला काय असणार आहे? डेल्टा A1, बरोबर आहे. मॉड ऑफ ए मीन, बरोबर आहे. मॉड ऑफ ए मीन मायनस A1 इज इक्वल टू ए मीन किती आला आहे तुमचा? 6.14 मायनस A1 पहिलं ऑब्झर्वेशन किती? 6.12 आहे, बरोबर आहे. म्हणजे किती डिफरन्स आहे? 0.02 आहे. मायनस येणार नाही म्हणजे फायनल काय आला? 0.02 ग्रॅम डेल्टा A1, बरोबर आहे. एक ऑब्झर्वेशन झालं, बरोबर आहे. अजून एक इथं होऊन जाईल. सेकंड डेल्टा A2 इज इक्वल टू अरिथमॅटिक मीन मायनस A2, बरोबर आहे. देन अरिथमॅटिक मीन किती तुमचा? 6.12, बरोबर आहे. आणि किती मायनस करायचं आहे? 6.14 आहे, बरोबर आहे. मायनस 6.09, बरोबर आहे. 10 11 12 13 14 म्हणजे किती येणार आहे? 0.05. तो बाहेर आला तर 0.05च राहणार आहे, बरोबर आहे. तुम्हाला हा मिळाला A2. नेक्स्ट पेजवरती थर्ड डेल्टा A3 इज इक्वल टू मॉड ऑफ ए मीन मायनस A3, बरोबर आहे. मॉड ऑफ ए मीन किती तुमचा? 6.14 मायनस A3 किती तुमचा? आता ॲक्च्युली A3 नाही आहे, तो R3 आहे. आता R3 खरं तर आपण लिहिला पाहिजे होतं तिथं, पण असो, चला आपल्या ह्याने चालू आहे. आता 6.22, बरोबर आहे. आता ही व्हॅल्यू कशी येणार आहे? मायनस, लगेच लक्षात येतं आहे. आणि इथं राहिलेत 6 आणि ते 2 म्हणजे किती येणार? 0.08. मॉडमधनं बाहेर काढल्यावरती किती येणार? 0.08, बरोबर आहे. ग्रॅम काय निघलं तुम्हाला? डेल्टा A3. त्याच्यानंतर फोर्थ वन डेल्टा A4 इज इक्वल टू अरिथमॅटिक मीन मायनस A4. अरिथमॅटिक मीन तुमचा कंपल्सरीच आहे, 4च आहेत ना. अरिथमॅटिक मीन किती तुमचा? 6.14 आहे, तो कॉन्स्टंट राहणार आहे. मायनस A4 किती आहे? 6.15. हे 1ने जास्त आहे म्हणजे मायनस व्हॅल्यू येणार आहे 0.01. बाहेर आल्यानंतर 0.01 काय आलं? ग्रॅम डेल्टा A4. ओके. A1 किती आला? 0.02. A2 किती आला? 0.05. A3 किती आला? 0.08. आणि A4
0.01. आता नेक्स्ट हे झालं तुमचं सेकंड. थर्ड ॲब्सोल्यूट एरर झाल्यानंतर मीन काढायचा. कशाचा? ॲब्सोल्यूट एररचा. ओके. आता बघा, डेल्टा ए मीन इज इक्वल टू फॉर्म्युला मॉड ऑफ इथं डेल्टा A1 प्लस मॉड ऑफ डेल्टा A2 प्लस मॉड ऑफ डेल्टा A3 प्लस मॉड ऑफ डेल्टा A4 डिवायडेड बाय आपले 4 ऑब्झर्वेशन आहेत, दॅट्स वाय डिवायडेड बाय 4. आता मी हे सगळं मॉडमध्ये घेतो. फर्स्ट ऑब्झर्वेशन किती आलं आपलं? 0.02. सेकंड किती आलं आहे? 0.05 प्लस 0.08 प्लस 0.01 डिवायडेड बाय 4. बरोबर आहे. आता 8 आणि 2 10, 10 आणि 5 15 आणि 1 6 16 0.16 करेक्ट आहे ना, डिवायडेड बाय 4. येस. किती येईल आता? 0.04. तो ग्रॅममध्ये नाही रे, आपण मगाशी सगळं चुकलं. इथं हा ओहम पाहिजे, हा पण रेजिस्टन्स आहे ओहममध्ये पाहिजे. हां इथं पण ओहममध्ये पाहिजे. अर्धा मार्क गेला असता आपला सगळ्यांचा. ओके. ओहम हा तुमचा मिळाला ए मीन. ओके. आता आपण पुढं काढणार आहे रिलेटिव्ह एरर. फोर्थ. आता मी इथंच आणि इथं फिफ्थ इथंच बसवणार आहे. नको, पुढच्या ह्याच्यात घेतो म्हणजे एक्झाम्पल पुढं घेता येईल. रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एररचा फॉर्म्युला काय तुम्हाला माहिती आहे काय? डेल्टा ए मीन डिवायडेड बाय अरिथमॅटिक मीन, बरोबर आहे, इज इक्वल टू किती आहे? 0.04 बरोबर आहे, डिवायडेड बाय हा आलेला 6.14. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तीच मेथड यूज करायची. आता इथं काय करायचं फक्त मी तुम्हाला सांगणार आहे, नीट लक्षात घ्या. ह्या 4ला 0. मला इथं 4 करायचा आहे, बरोबर आहे. म्हणजे किती? 1 आणि 2 डिजिटनं वाढवला. 2 डिजिटनं वाढवला की 10ची पॉवर 2 डिजिटनं कमी झाली, बरोबर आहे. डिवाइडला असलेलं 6.14 ॲज इट इज. आता इथं बघा किती येणार? 4 1 जार 4, बरोबर आहे. 10⁻² ॲज इट इज. 4 1 जार 4, बरोबर आहे. किती राहिले? 2 राहिले, बरोबर आहे. आणि वरून परत 4 पंचे 20, 1 राहिला. 4 त्रिक 12, 1.53 करेक्ट आहे. आता इथपर्यंत आलो आपण आणि अजून जरी पुढं जरी थोडंसं गेलं तरी डिवायडेड इंटू 5. चला एवढं असेल तर ठीक आहे. आता पुढं बघूया. आता आपण आता इथं काय आलं मी परत एकदा लिहून घेतो रिलेटिव्ह एररचं ही स्टेप. 1/1.53 इंटू 10⁻². ह्याला मी बाहेरच ठेवतो. तर आता मी तुम्हाला एक सांगायचं होतं की आपलं लॉग टेबल आहे. अशी जर व्हॅल्यू आली जिथं वरती 1 कंपल्सरी आहे आणि डिवाइडला 5.53 आहे, तर काय केलं पाहिजे? तर असं असेल, वरती 1 कंपल्सरी आणि खाली एका डिजिट नंतर पॉईंट असेल 1 पॉईंट समथिंग, तर त्याला आपण रिसिप्रोकल काढतो. कुठं काढतो? तर हे बघा लॉग टेबल आहे, लॉगॅरिथमिक, आणि हे आपल्याला यूज करायला परमिशन असते. तर ह्याला आपण रेसिप्रोकल म्हणतो, बरोबर आहे. रेसिप्रोकल. आता हे रेसिप्रोकल कुठं असतात ते तुम्हाला सांगतो. बघा असं इकडं पुढं आलं, आपण हे सगळं लॉग टेबल शिकणार आहे. हां, रेसिप्रोकल ऑफ 4 फिगर नंबर. 1 मिनिट. येस. आता इथं किती आहे? 3 फिगर आहे, पण आता आपण इथं 4सुद्धा घेऊ शकतो. ओके. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, तर असं वरती 1 कंपल्सरी पाहिजे न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला एका डिजिट नंतर पॉईंट असेल तरच. रूल लक्षात ठेवा. तर काय करायचं? ही किती व्हॅल्यू आहे? 1.535. तर इथं काय करायचं? तर इथं लक्ष द्या. इकडं जर तुम्ही बारकाने पाहिलं इथं, तर इथं 1.5 तुम्हाला बघायचं आहे. 1.5 का इथं 1.5 आहे? 1 मिनिट. बघा इथं 1.5 आहे, बरोबर आहे. आणि पुढची व्हॅल्यू काय? 1 मिनिट.
येस 1.5चा पुढं किती आहे 3. बघा आता इथं 1.5 आहे आणि इथं 0 आहे 1 2 3. 1.5चा 3 बघा इथं आला 3 इथं ही व्हॅल्यू आली आणि त्याच्या पुढं किती 5. तर तो मीन डिफरन्समध्ये बघायचा. आता हे 5ला मी तसंच पुढं गेलो तर 5 कुठे बघा इथे 5 किती लिहिलं आहे 21 आहे. ते 21 ह्या व्हॅल्यूमध्ये ॲड करायचं. म्हणजे ही व्हॅल्यू किती होती मी कुठं पाहिलं बघा 1.3चा कुठं पाहिला 3मध्ये आणि पुढं मीन डिफरन्स कुठं पाहिला 5मध्ये. आता 1.3चा 3मध्ये किती व्हॅल्यू आहे तर ती व्हॅल्यू आहे 6536. किती आहे 6536. 6536 आणि ही व्हॅल्यू असते 0 पॉईंटनी स्टार्ट. कशी असते 0 पॉईंटनी तर इथं लक्षात द्या ही पहिली व्हॅल्यू आहे 1 पॉईंट आहे 1.00 म्हणजे 1 आहे. ही 1पेक्षा पुढची व्हॅल्यू कमी असते म्हणजे किती असते 0 पॉईंट. बघा ही पहिल्या कॉलममध्ये फक्त पहिल्याच्या पुढं पॉईंट दिला आहे. इथं बघा सगळीकडं पॉईंट दिसतोय तुम्हाला कदाचित. थोडंसं मी झूम करून दाखवायचा प्रयत्न करतो. नीट लक्ष द्या आता. येस आता हे फक्त नीट लक्षात घ्या आता तुम्ही. येस 1 मिनिट. आता हे फक्त रेसिप्रोकल असेल तरच. आता दिसतंय तुम्हाला 4 फिगरसाठी आपली फिगर काय आहे तर 1.535 आहे. आता इथं लक्ष द्या इथं बघा 1.5 आहे. ह्याच्या सगळ्या पहिल्या कॉलममध्ये पुढं पॉईंट दिसतोय का नाही पॉईंट पण इकडं कुठेही दिला नाही म्हणजे थोडक्यात त्यांनी आळशीपणा केलेला आहे. बरोबर आहे असंच म्हणूया आपण. आता आपली व्हॅल्यू आहे 1.535. आता इथं 1.5चा इथं कुठं इथं 0 आहे 1 2 3 आहे. मग 1.5चा 3मध्ये पाहिले आम्ही किती 6536. बरोबर आहे. आणि तसंच त्याचा पुढं मीन डिफरन्स आम्हाला पाहायचा आहे. बरोबर आहे. त्याच लाईनला मीन डिफरन्स त्याचा किती आहे 5. 1 मिनिट. येस आता किती 5 मीन डिफरन्स आहे त्याचा इथं पुढं. असंच पुढं गेलो ह्या व्हॅल्यूपासनं तर 5 कुठे बघा इथं आहे का वरती 5 आहे. किती आहे तो 21. हे 21 ह्या व्हॅल्यूमध्ये ॲड करायचं. पण ही व्हॅल्यू किती आहे तर ह्याच्या पुढं ह्या व्हॅल्यूच्या पुढं पॉईंट आहे. हे आम्ही विसरता कामा नाही कारण इथं पॉईंट आहे बघा. पण इथं त्यांनी दिलेलं नाही कुठंच दिलेलं नाही. पण तो पॉईंट कन्सिडर करायचा. बरोबर आहे. आता बघा एक मिनिट. येस आता किती आहे हे मी लॉग टेबल तुम्हाला शिकवणार आहे सगळं टोटली लॉग अँड टेलॉग. आता आपण हे बघा 1.5चा किती होती 0.635. त्याचा मीन डिफरन्स किती होता 21. तो त्याच्यामध्ये ॲड करायचा म्हणजे 0.6536 प्लस 21 डिवायडेड बाय 6 + 1 7 3 + 2 5 5 6.0 म्हणजे ही व्हॅल्यू काय येणार आहे तुमची RE = 0.6557 इंटू 10⁻². हवं तर हे तुम्हाला कॅल्सीवरती करून दाखवतो. सपोज कॅल्सीवरती करायला गेलं तर किती येईल ते बघूया. येस आता बघा 1 अपॉन बरोबर आहे ना 1/1.5 किती आहे 35. किती आलं आहे आन्सर 0.65. आता हे डिजिट पुढचे आपल्याला इम्पॉर्टंट असतात. पहिले 2 डिजिट 14 आले तिथं 57 आले एवढं काय मॅटर नाही. आता ही व्हॅल्यू आली म्हणजे ही आपली व्हॅल्यू करेक्ट आहे. बरोबर आहे. पण अजूनही आपला ॲन्सर आलेलं नाही आहे. ॲन्सर कसं आलेलं नाही आहे तर इथं 10⁻². तर ह्याला कॅन्सल करायचं आहे. कसं करायचा तर नेक्स्ट स्टेप 0 पॉईंट आम्ही ह्याला 10⁻⁻1 करू. म्हणजे ह्याला आम्ही काय केलं कमी केलं तर ही व्हॅल्यू काय वाढणार आहे वाढणार आहे. म्हणजे किती होणार आहे 6.557. ही कमी करतोय ना -2चं ॲक्च्युली काय करतोय आपण वाढवतोय कारण -2ला -1 केलं म्हणजे काय झालं वाढवलंच ना. असं खालून वरती येतोय ना आपण वरती येतोय म्हणजे वाढवतोय. किती होतोय कितीने वाढवतोय 1 डिजिटनं वाढवतोय -2 म्हणजे हे आणखीन कमी होणार म्हणजे 0.06557. बरोबर आहे. अजून एका डिजिटनं कमी करणार म्हणजे 0.0065557 इंटू 10⁻0. 10⁻0 म्हणजे 1 असतो. म्हणजे थोडक्यात तुमचं RE बरोबर आहे रिलेटिव्ह एरर 0.00657 ग्रॅम एवढं आलं. आणि तुम्हाला तर माहिती आहे आता राहिलं किती पर्सेंटेज एरर.
5th नंबर, बरोबर आहे. पर्सेंटेज एरर आता नीट लक्षात आहे, ह्याला 100ने फक्त मल्टिप्लाय करायचं. पर्सेंटेज एरर इज इक्वल टू, पर्सेंटेज एररचा फॉर्म्युला आहे काय, तर डेल्टा ए मीन इज डिवायडेड बाय अरिथमॅटिक मीन. आता अरिथमॅटिक मीन किती आपला 6.14 आहे, बरोबर आहे. मग 0.0065557 डिवायडेड बाय काय करणार आहे 6.14 इंटू काय येणार आहे, अरे हे केलेलंच आहे, हे डिवाईड कशाला करायचं आहे, सॉरी ही आता ही व्हॅल्यू आपण काढूनच घेतली की हां, इंटू 100%. मग इथं किती 100 म्हणजे 10⁻², म्हणजे 0.0065557 इंटू 10⁻². हे 2 डिजिटनं कमी केलं तर इथं वाढेल, 2 डिजिटनं वाढलं तर होणार 6557. हे आलं तुमचं पर्सेंटेज एरर. ओके, एकदम सिंपल. सध्या तुम्ही लॉक टेबल नसेल तर थोडाफार कॅल्सीच यूज करा, आपल्याला ते लॉक टेबल पेपरमध्ये अलाउड असतं. साधारण त्याची काहीतरी 15-17 रुपये प्राईज असेल आता. हे नवनीत असतं, हेच तुम्ही लॉक टेबल सध्या बाजारात मिळालं तर हेच लॉक टेबल घ्या. ओके, आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे ह्याच्यावरती आपण लॉग आणि अँटीलॉग पुढं स्टडी करणार आहे. लॉगॅरिदम, त्याचे परत अँटीलॉग्स, बरोबर आहे. डायरेक्ट आपल्याला नॅचरल साईनच्या व्हॅल्यू मिळतात, कोसाईनच्या व्हॅल्यू मिळतात, टँजंटच्या व्हॅल्यू मिळतात. हे सगळं लॉक टेबल आपण स्टडी करणार आहे. लॉक टेबल इज द हार्ट ऑफ फिजिक्स. ओके, तर आपण ते पुढं स्टडी करणार आहे सगळं. पण सध्या तुम्हाला एखादं मी आता होमवर्कला एक्झाम्पल देईल, त्यासाठी जर तुम्ही लॉक टेबलच्या म्हणजे नसेल तर कॅल्सीचा यूज केला तरी चालेल, म्हणजे कुठं डायरेक्ट इथं फक्त लागेल, इथं तर काही गरजेचं वाटत नाही. पण टॅली करण्यासाठी वापरायचं आहे. आधी तुम्ही सॉल्व करायचं आहे, नाहीतर टॅली करण्यासाठी फक्त यूज करायचा आहे त्याचा. ओके, चला आता अजून काय नेक्स्ट एक्झाम्पल तुम्हाला देतो आहे होमवर्कसाठी, ते होमवर्कसाठी तुम्ही करायचं आहे. ओके, होमवर्कला एक्झाम्पल आहे, पण इकडे जरा तुम्ही ही ग्रॅम जे लिहिलं तिथं आपल्याला ओहम पाहिजे होता, कारण रेजिस्टन्स दिला होता. इथं चुकणार आहे, हे जरा लक्षात राहू द्या. माझ्याकडनं पण थोडंसं चुकलेलं आहे. लक्षात आलं नाही की आपल्याला ही व्हॅल्यू कशामध्ये दिलेली, ओहममध्ये. रेजिस्टन्स इज कॅल्क्युलेटेड इन ओहम. चला आता नेक्स्ट एक्झाम्पल पहा. लेंथ ऑफ मेटल प्लेट ऑफ वर्नियर कॅलिपर मेजर्ड इन व्हेरियस व्हॅल्यूज. वर्नियर कॅलिपर कदाचित माहीत असेल, कारण तुम्हाला 11th स्टँडर्डमध्ये आत्ता फिजिक्सचं पहिलं प्रॅक्टिकल वर्नियर कॅलिपर आहे. ओके, त्याचा लिस्ट काउंट असतो, ऑफ काउंट लिहिलं आहे फक्त, लिस्ट काउंट असतो 0.01 सेंटीमीटर. ह्याचा काहीच यूज करायचा नाही आहे, बरोबर आहे. द मेजरमेंट, आता ते मेजर केलेलं आहे मेटल प्लेट, तर मेजरमेंट किती आलं आहे त्याचं 3.31 सेंटीमीटर. हा तुमचा असणार A1. त्याच्यानंतर नेक्स्ट असणार आहे तुमचा A2. हा असणार आहे डबल व्हॅल्यू सेम दिलेली, सेम दिलेली आहे. हवं तर व्हॅल्यू चेंज करायला पाहिजे, पण ठीक आहे, म्हणजे असू द्या. तर तुम्हाला होमवर्कला दिलं आहे 13, 14 असं करू. असं करा, ही 14च्या ऐवजी इथं 14 करा. पहिली व्हॅल्यू काय 0.13 सेंटीमीटर, 3.11 सेंटीमीटर आणि 3.14चे 2 व्हॅल्यू घ्या. आणि हे दुसरी व्हॅल्यू झाली, म्हणजे हे किती झाले टोटल 4 ऑब्झर्वेशन झाले. असो, मग किती येतं आहे बघा. साधारण हे एक्झाम्पल मी सॉल्व केलेलं आहे. मी आता डायरेक्ट तुम्हाला पर्सेंटेज एरर सांगतो, याचं ॲन्सर. पर्सेंटेज एरर इज इक्वल टू 0.319%, बरोबर आहे. हे जर फायनल ॲन्सर आलं तर तुमचं करेक्ट आहे असं समजून जा. आणि तुम्हाला ते होमवर्कला सॉल्व करायचं आहे. 0.319%. ओके, हे इथं पर्सेंटेज साईन येणार आहे, पण इथं आता सगळ्याचं युनिट काय येणार, इथपर्यंत तुमच्या रिलेटिव्ह एररपर्यंत सेंटीमीटरच येणार. हे लक्षात राहू द्या. ओके, पहा आता नेक्स्ट होमवर्कसाठी तुम्हाला एक्झाम्पल आहे. होमवर्क सेकंड एक्झाम्पल काय, द रेडियस ऑफ स्पिअर मेजर्ड रिपीटेडली यील्ड्स व्हॅल्यू. फर्स्ट व्हॅल्यू आहे 5.63 मीटर, सेकंड व्हॅल्यू आहे 5.54 मीटर, थर्ड व्हॅल्यू 5.44 मीटर, फोर्थ व्हॅल्यू 5.40 मीटर अँड फिफ्थ व्हॅल्यू आहे 5.35 मीटर.
ओके, आता याची तुम्हाला पहिल्यांदा फाइंड करावं लागेल अरिथमॅटिक मीन, ज्याला आपण म्हणतो ए बेसला मीन. सेकंड फाइंड करावं लागेल ॲब्सोल्यूट एरर विच इज डिनोटेड बाय डेल्टा A1 डेल्टा A2 अप टू डॅश डॅश डेल्टा AN, पण आता इथं व्हॅल्यू आहे 5, फक्त डेल्टा A5 पर्यंतच येणार आहे. ओके, नेक्स्ट थर्ड, आणि ह्याचं सगळ्याच युनिट मीटर येणार आहे. त्याच्यानंतर ह्याचा मीन काढावा लागेल, कशाचा, ॲब्सोल्यूट एररचा, बरोबर आहे, विच इज डिनोटेड बाय डेल्टा A मीन. ओके, फोर्थ वन तुम्हाला फाइंड करावं लागणार आहे रिलेटिव्ह एरर, बरोबर आहे. ओके, आणि फिफ्थ फाइंड करावं लागणार आहे तुम्हाला पर्सेंटेज एरर, विच इज डिनोटेड इन पर्सेंटेज. आणि जे रिलेटिव्ह एररला 100ने मल्टिप्लाय केलं की पर्सेंटेज एरर येते. मी फक्त तुम्हाला पर्सेंटेज एररचा ॲन्सर सांगणार आहे. पर्सेंटेज एररची व्हॅल्यू येते 1.7%, बरोबर आहे. हे त्याचं तुमचं ॲन्सर असणार आहे. तर हे तुम्ही चेक करा ॲज अ होमवर्क. ओके, ठीक आहे. आता आपण नेक्स्ट पॉईंटकडे बघूया. नेक्स्ट पॉईंट आहे आपला कॉम्बिनेशन ऑफ एरर्स. एकदम सिम्पल आणि खूप चांगला पॉईंट आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला एक्सपेरिमेंटच्या रिलेटेड इंडिव्हिज्युअल मेजरमेंटच्या कॉम्बिनेशनसाठी आपल्याला काहीतरी याच्यामध्ये शिकायला मिळणार आहे. ओके, आता कॉम्बिनेशन्स ऑफ एरर म्हणजे काय ते आधी आपण पाहू. कॉम्बिनेशन एरर म्हणजे काय, वेन वी डू एक्सपेरिमेंट, ज्यावेळेस आपण एक्सपेरिमेंट करत असतो अँड मेजर्ड व्हेरियस फिजिकल क्वांटिटीज, म्हणजे आपण काय फोर्स मेजर करत असतो, प्रेशर मेजर करत असतो, एक्सेट्रा वर्क डन मेजर करत असतो असोसिएटेड विथ द एक्सपेरिमेंट, ज्या रिलेटेड एक्सपेरिमेंटमध्ये आपण ह्या मेजर करत असतो ह्या सगळ्या फिजिकल क्वांटिटी, त्यावेळेस वी नो दॅट हाऊ द एरर्स फ्रॉम इंडिव्हिज्युअल मेजरमेंट कंबाईन टू द गिव्ह एरर्स इन दी फायनल रिझल्ट, बरोबर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक स्मॉल एक्झाम्पल देतो. 4 मुलं आहेत. ओके, 4 पर्सन मुलांना पक्षी मेजर करायला लावले. त्यांना एक टिपिकल टाईम दिला की एक 5 मिनटात तुम्ही कॅल्क्युलेट करा. तर ॲक्युरेसी कधीच कोणाची येत नाही, बरोबर आहे, त्या इंडिव्हिज्युअल मेजरमेंट करताना, बरोबर आहे. कंबाईन टू द गिव्ह एरर इन दी फायनल रिझल्ट, म्हणजे ॲक्च्युली असतात वेगळे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एक भिंत सांगितली, त्या भिंतीचे मी दगड मेजर करायला लावले, स्टोन किती दगड लावलेत त्या भिंतीला, तर प्रत्येकाचे दगड वेगळे येणार आहेत, बरोबर आहे, मेजरमेंट वेगळे येणार आहे. तर काही ना काहीतरी फायनल असेल ना, ज्यांनी मी भिंत बांधली मला माहिती आहे त्याचा फायनल रिझल्ट काय आहे. पण इंडिव्हिज्युअल मेजरमेंट ज्यावेळेस तुम्ही करताय 4 लोक, तर त्यांचं प्रत्येकाचं काय येणार आहे, वेगळे येणार आहे. त्याला आपण ती म्हणजे काय येतं, कोणाचं कमी येतं कोणाचं जास्त येतं, त्याला आपण काय म्हणतो, एरर आली, बरोबर आहे. म्हणजे फायनल रिझल्ट काय करेक्ट आला किंवा नाही आला, बरोबर आहे, हा तो इश्यू आहे. म्हणजे आता ह्याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल, देर आर 3 टाइप्स ऑफ कॉम्बिनेशन ऑफ एरर. 3 टाइप्स ऑफ कॉम्बिनेशन ऑफ एरर. 3 टाइप आहेत. त्यातला पहिला सम अँड डिफरन्स, ॲडिशन सबट्रॅक्शन, सम अँड डिफरन्स मेथड इन एरर म्हणूया आपण, बरोबर आहे. त्याच्यानंतर सेकंड प्रोडक्ट अँड डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. ओके, म्हणजे गुणाकार आणि भागाकार समथिंग. ओके, मेथड इन एरर. सी एरर ड्यू टू दी पॉवर रूल असतो बघा, 10⁻⁴ A⁻n समथिंग, पॉवर ऑफ मेजर्ड क्वांटिटी. ओके, एक आहे सम अँड डिफरन्स, दुसरा आहे प्रोडक्ट अँड डिव्हिजन आणि तिसरा आहे पॉवर.
हे महत्त्वाचं आहे. सम अँड डिफरन्स मेथड एरर रूल येतो. प्रोडक्ट अँड डिव्हिजन, ह्याला आपण मल्टिप्लिकेशनसुद्धा म्हणू शकतो, डिव्हिजनसुद्धा म्हणू शकतो, आणि पॉवरचं एक आहे. असे 3 आहेत कॉम्बिनेशन, बरोबर आहे. आत्ता आपण त्यातला पहिला बघूया. त्यातला आपण सम अँड डिफरन्स, ॲक्च्युली इथं अँड पाहिजे, सम अँड डिफरन्स इन एरर किंवा एरर इन सम अँड डिफरन्स. ओके, आता बघूया त्याचं डिस्क्रिप्शन. आता आपण लक्ष द्या इकडं. सम अँड डिफरन्स इन एरर. सम अँड डिफरन्स म्हणजे काय? सपोज 2 फिजिकल क्वांटिटीज A अँड B. वी मेजर्ड व्हॅल्यूज A प्लस मायनस डेल्टा A अँड B प्लस मायनस डेल्टा B. आता मला सांगा, मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. ही वॉल आहे. तुम्हाला लक्षात येतं मी काय करतोय? हे दगड आहेत माझ्याकडं, A आणि B हे दोघं पर्सन आहेत. ॲक्च्युअल असं आपण कन्सिडर करू, ह्याला 50 दगड आहेत, पण Aने मेजर केले तर त्याचे प्लस किंवा मायनस होतील, 50च्या वरती जातील, बरोबर आहे ना? म्हणजे काय होईल? चेंज ऑफ A होईल, म्हणजे A बदल होईल, एक तर प्लस होईल किंवा मायनस होईल. तसं Bनं 50च दगड आहेत, किंवा एक दुसरी वॉल आहे, दुसरा ऑब्झर्वेशन आहे, त्याला 25 दगड आहेत, म्हणजे अर्धीच आहे थोडक्यात. त्याला 25 दगड आहेत, पण ज्या B ऑब्झर्वरनं मेजर केलं ना त्या वॉलचे, तो काय आला? चेंज आला, एक तर 25च्या वर जाईल किंवा 25च्या खाली येईल. तर त्याला आपण काय म्हणतो? डेल्टा कशासाठी वापरतो? डेल्टा फॉर चेंज, प्लस ऑर मायनस, त्यासाठी यूज करतो आपण. हे लक्षात राहू द्या आधी, डेल्टा कशासाठी यूज करतो, बरोबर आहे. ह्याला सुद्धा आपण डेल्टा म्हणतो. हा अप्पर केस आणि लोअर केस असे 2 असतात, बरोबर आहे. ह्याला सुद्धा आपण डेल्टा म्हणतो. हे लक्षात राहू द्या. तर ह्यासाठी आपण ह्यासाठी आपण डेल्टा A आणि डेल्टा B वापरतो, म्हणजे जिथं चेंज येतो. म्हणजे ॲक्च्युअल पक्षी 5 होते, पण एकाने मेजर केले 4च भरले, म्हणजे ह्याचा काय झालं? -1 झाला. एकाने मेजर केले 6 भरले, म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला? +A झाला. म्हणजे ह्याचा अर्थ हा A प्लस मायनस डेल्टा A, बिकॉज दिस व्हॅल्यू इज चेंज. मग ती कितीही चेंज असू शकते, समजा 5 प्लस मायनस 0.5 असू शकते, बरोबर आहे. म्हणजे किंवा ती व्हॅल्यू 5 प्लस मायनस 0.1.2 असू शकते, काहीही असू शकते समथिंग. तर थोडाफार चेंज जो आहे A मधला तो तिथं दाखवला जातो पुढं आपल्याला. हे लक्षात राहू द्या आधी. आता मेन पॉईंटकडे येऊ आपण. आता बघा, सपोज ए फिजिकल क्वांटिटीज A अँड B हॅव मेजर्ड व्हॅल्यूज A प्लस मायनस डेल्टा A अँड B प्लस मायनस डेल्टा B आर देअर मीन ॲब्सोल्यूट एरर्स. ओके, आर मीन ॲब्सोल्यूट एरर्स. ओके, आता फॉर समसाठी करायचं आहे. समसाठी आपण काय, आता मला सांगा सम कशाची करायची? त्यासाठी एक आपण कंटेंट घेऊ, Z A प्लस B, Z इक्वल टू A प्लस B. म्हणजे आता काय येणार पुढं, नीट लक्षात घ्या. Z प्लस मायनस डेल्टा Z, बरोबर आहे, इज इक्वल टू A प्लस मायनस डेल्टा A, प्लसचं साईन आहे पुढं, आणि B साठी B प्लस मायनस डेल्टा B. ओके, तर आता इथं आपण काय लिहू शकतो? कारण आपण घ्यावं लागेल ना, Z इज इक्वल टू A प्लस B. तर आता Z साठी लिहिलं. आता इकडं लक्ष द्या, A प्लस B, बरोबर आहे, A प्लस B ह्याचं एक कॉम्बिनेशन आपण केलं. पुढं आता राहिलं काय? प्लस मायनस डेल्टा A आणि प्लस मायनस डेल्टा
बी. ओके, आता ह्याच्यामध्ये ए प्लस बी म्हणजे काय, झेड आहे, बरोबर आहे. मग हे जर कॅन्सल झालं, कारण ए प्लस बी जर झेड इथं पुट केला आपण, ए प्लस बी इज इक्वल टू झेड, तर हा झेड प्लस मायनस डेल्टा झेड म्हणजे हा झेड आणि झेड काय झाला, कॅन्सल झाला. मग राहिलं काय, राहिलं प्लस मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू, इकडं काय राहिलं, इकडं राहिलं प्लस मायनस डेल्टा ए प्लस मायनस डेल्टा बी. हे झालं तुमचं सम अँड डिफरन्स, सम झाला. आता डिफरन्स बघू काय येतोय तो. हा तुमचा काय झाला, सम झाला. हे समजून घ्या, हे आपल्याला इक्वेशन आहे. आता हे सम झाल्यानंतर आता आपण डिफरन्स बघू. बघा आता फॉर डिफरन्स, आता डिफरन्ससाठी काय येणार नीट लक्षात घ्या. आता डिफरन्ससाठी येणार आहे इफ झेड इज इक्वल टू ए मायनस बी. मग आता काय येणार, झेडसाठी येणार झेड प्लस मायनस डेल्टा झेड, करेक्ट, इज इक्वल टू एसाठी येणार ए प्लस मायनस डेल्टा ए, एसाठी येणार मध्ये काय मायनस आहे, आणि बीसाठी येणार बी प्लस मायनस डेल्टा बी. आता हे काय येणार, झेड प्लस मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू ए मायनस बी, बरोबर आहे, आणि प्लस मायनस डेल्टा ए प्लस मायनस डेल्टा बी. आता ए मायनस बी इज इक्वल टू काय, झेड, झेड आणि हा झेड काय झाला, कॅन्सल, राहिलं काय डेल्टा प्लस मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू प्लस मायनस डेल्टा ए प्लस मायनस डेल्टा बी, बरोबर आहे. हे इक्वेशन 1, बरोबर आहे, आणि हे इक्वेशन नंबर 2. दोन्ही कसे आहेत, सेम आहेत, पाहून घ्या, सम अँड डिफरन्स आहे, बरोबर आहे, दोन्ही कसे आहेत, सेम. मग आपल्याला असं लिहिता येईल, देअर आर 4 पॉसिबल व्हॅल्यूज, देअर आर 4 पॉसिबल व्हॅल्यूज. 4 पॉसिबल व्हॅल्यू आहेत फॉर डेल्टा झेडसाठी. किती 4 पॉसिबल व्हॅल्यू आहेत ह्या डेल्टा झेडसाठी, 4 पॉसिबल व्हॅल्यू आहेत. काय आहेत, नेमली पहिली आहे प्लस मायनस डेल्टा ए, सॉरी प्लस डेल्टा ए मायनस डेल्टा बी. दुसरी आहे प्लस डेल्टा ए प्लस डेल्टा बी, बरोबर आहे. तिसरी आहे मायनस डेल्टा ए प्लस डेल्टा बी, बरोबर आहे. आणि चौथी आहे मायनस डेल्टा ए मायनस डेल्टा बी. ह्याच्या 4 पॉसिबिलिटीज, बरोबर आहे. हेन्स आपल्याला असं लिहिता येईल, फायनल आपल्याला फायनल असं लिहिता येईल, हेन्स मॅक्झिमम व्हॅल्यू किंवा मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ ॲब्सोल्यूट एरर इज डेल्टा झेड इज इक्वल टू डेल्टा ए प्लस डेल्टा बी इन बोथ केसेस. म्हणजे कुठल्या, सम अँड डिफरन्स. हा झाला सम अँड डिफरन्स, व्हेरी सिम्पल. ओके, टेक अ स्क्रीनशॉट. ओके, आता हा ए नंतर आता आपण बी पाहणार आहे. कोणता, प्रोडक्ट अँड डिव्हिजन, म्हणजे आपण त्याला असंही म्हणू शकतो, एरर्स इन प्रोडक्ट अँड डिव्हिजन अँड इन डिव्हिजन असं म्हटलं तरी चालेल. ओके, आता एरर्समध्ये आपण एरर्स इन प्रोडक्ट अँड डिव्हिजन ह्याचे एक्झाम्पल तर खूप सोपे असतात, म्हणजे सगळ्यांचेच, म्हणजे सम अँड डिफरन्सचे. आता सम अँड डिफरन्ससाठी एकच फॉर्म्युला, हे लक्षात ठेवायचं बोथ केसेससाठी. तसं प्रोडक्ट अँड डिव्हिजनसाठी एकच फॉर्म्युला आहे, पण प्रूव्ह करणं गरजेचं आहे. आपल्याला एक्झाममध्ये प्रूव्ह करायला सांगतात. आता बघा, एकदम सिम्पल, मी तुम्हाला डायरेक्ट पेपरमध्ये जसं लिहायचं आहे तसंच सांगतोय. सपोज झेड इज इक्वल टू ए इंटू बी, प्रोडक्ट ना, अँड मेजर्ड व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी आर, काय येणार आहे मेजर्ड व्हॅल्यू एच्या आणि बीच्या, ए
प्लस मायनस डेल्टा ए अँड बी प्लस मायनस डेल्टा बी. बरोबर आहे. देन आता झेडसाठी काय येणार, देन झेड प्लस मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू ए. एसाठी येणार ए प्लस मायनस डेल्टा ए, हे एसाठी झालं. आता बीसाठी इथं मल्टिप्लायचं साईन आहे, मल्टिप्लाय बी प्लस मायनस डेल्टा बी. ओके. आता हे झाल्यानंतर पुढं जायचं आहे. आता आपल्याला पुढं काय येणार आहे, तर ह्याचं मल्टिप्लाय करायचं. मग आता हे काय येणार आहे, झेड प्लस मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू, बघा आता मी काय करतोय समजून घ्यायचं आहे. बघा प्रत्येक स्टेपनं स्टेप इम्पॉर्टंट आहेत आपल्याला. ह्या एनी मी ह्या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करतो आधी. ह्या एनी दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करतो, म्हणजे ए इंटू बी म्हणजे काय येणार आहे ए बी. बरोबर आहे. त्याच्यानंतर हा ए आहेच. आता नेक्स्ट स्टेपला काय येणार आहे, ए आणि आता एनी बीला केलं. आता पुढं काय डेल्टा बी, एनी मी डेल्टा बीला करणार, पण डेल्टा बीच्या तिथं पुढं प्लस मायनस आहे म्हणजे काय झालं ए इंटू डेल्टा बी. ओके. आता नेक्स्ट स्टेप, आता ह्या डेल्टा एनं ह्या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय येणार, ह्याचं तर प्लस मायनस आहेच म्हणजे काय येणार, आधी मी बी लिहितो इंटू डेल्टा ए. बरोबर आहे. लास्ट स्टेप, हे प्लस मायनस तर दोन्हीकडे येणारच आहे. बरोबर आहे. प्लस मायनस दोन्हीकडे तुमच्या कंपल्सरी असणार आहे, आणि इथं पण आहे इथं पण आहे, म्हणजे एकच लिहिलं मी प्लस मायनस डेल्टा ए अँड डेल्टा बी. काय केलं बघा, एक A1 आणि B1 मल्टिप्लाय केले, त्याच्यानंतर A1 आणि B2 मल्टिप्लाय केले. बरोबर आहे. त्याच्यानंतर A2नी B1ला मल्टिप्लाय केलं, A2नं B2ला मल्टिप्लाय केलं. बरोबर आहे. आता नेक्स्ट स्टेप इम्पॉर्टंट आहे, नीट समजून घ्या. डिवायडिंग LHS बाय Z and RHS by AB we get. आता बघा नेक्स्ट स्टेप, आता काय येणार आहे, नेक्स्ट पेजवरती घेतो मी. आता इथं काय म्हटलंय, हे वरचं जे रिलेशन आहे त्या LHSला काय झेड प्लस डेल्टा झेड आहे. बरोबर आहे. आणि RHSला काय मी इथं परत एकदा लिहून घेतो, AB प्लस मायनस ए डेल्टा बी प्लस मायनस बी डेल्टा ए प्लस मायनस डेल्टा ए अँड डेल्टा बी. ही झाली LHS, ही झाली RHS. आता आपल्याला काय करायचं, डिवायडिंग LHS बाय झेड. बरोबर आहे. LHS बाय झेड अँड RHS बाय AB. ABनं डिवाइड करायचं. बरोबर आहे. आता बघा, मग ह्याला मी प्रत्येक टर्मला डिवाइड करत गेलो तर काय येईल, झेड अपॉन झेड प्लस डेल्टा झेड, सॉरी इथं प्लस मायनस यायला पाहिजे, डेल्टा झेड अपॉन झेड. ओके. इज इक्वल टू AB अपॉन AB प्लस मायनस ए डेल्टा बी अपॉन AB. बरोबर आहे. प्लस मायनस बी डेल्टा ए अपॉन AB प्लस मायनस डेल्टा ए डेल्टा बी अपॉन AB. ओके. आता काय राहतं आहे, झेड अपॉन झेड 1 प्लस मायनस डेल्टा झेड अपॉन झेड. इथपर्यंत क्लिअर झालं LHS साईड. आता RHS साईड, हे AB कॅन्सल होणार, राहिला काय 1. आता ह्यातनं एच फक्त कॅन्सल होतोय, सेकंड टर्ममधनं ए कॅन्सल होतोय, राहतोय काय डेल्टा बी अपॉन बी, पुढं प्लस मायनस. आता ह्यातनं ए कॅन्सल होतोय, हा ए जाणार आहे. हा ए काहीतरी चुकतंय आपलं, बी डेल्टा ए, सॉरी बी कॅन्सल होणार. बरोबर आहे. हा बी आणि हा बी कॅन्सल होईल, म्हणजे राहिलं काय डेल्टा ए अपॉन ए प्लस मायनस, हे नाही कॅन्सल होणार काहीच, म्हणजे काय होणार डेल्टा ए डेल्टा बी अपॉन AB. ओके. चला इथपर्यंत क्लिअर झालो आपण. मग आता काय करायचं बघा, आता नीट लक्षात घ्या. मी तुम्हाला आधी थोडंसं हे सांगतो बेसिक.
समजा ए प्लस मायनस डेल्टा ए, बरोबर आहे. तर एची व्हॅल्यू 5 असेल आणि डेल्टा एची व्हॅल्यू 0.5 असेल. तर 0.5 इज व्हेरी व्हेरी लेस दॅन 5, बरोबर आहे ना. 0.5 ही व्हॅल्यू काय येणार आहे, खूप कमी येणार आहे. मग जर अशी व्हॅल्यू असेल डेल्टा ए अपॉन ए, तर ही व्हॅल्यू काय येणार आहे 0.5 अपॉन 5. काय होईल तुम्हाला कॅल्सीवर करून पाहायचं असेल ना, तर मी एकाच मिनटात दाखवतो, नीट लक्षात घ्या. सपोज इथं बघितलं आपण 0.5 अपॉन 5, काय व्हॅल्यू आली 0.1, बरोबर आहे ना. म्हणजे ही व्हॅल्यू खूप कमी येते. तसंच आता इकडं सुद्धा नेक्स्ट स्टेप बघा. आता येस, नेक्स्ट स्टेप बघा. आता काय करतोय ते खूप महत्त्वाचं आहे. सिन्स डेल्टा ए आपला किती, समजा आपण आता कन्सिडर केल्याप्रमाणे 0.5 आणि 5, बरोबर आहे. डेल्टा ए अपॉन ए अँड डेल्टा बी अपॉन बी, बरोबर आहे. ह्या दोनच टर्म आहेत. डेल्टा बी अपॉन बी आर व्हेरी व्हेरी स्मॉल, बरोबर आहे. ह्या काय आहेत, व्हेरी व्हेरी स्मॉल. मग आपण असं म्हणू शकतो वी शाल निग्लेक्ट देअर प्रोडक्ट. हेन्स मॅक्झिमम रिलेटिव्ह एरर इन झेड इज, काय येणार आहे बघा, निग्लेक्ट करायचं. तर हा 1 आणि 1 तर कॅन्सल होईल, बरोबर आहे. राहील काय प्लस मायनस डेल्टा झेड अपॉन झेड इज इक्वल टू, बरोबर आहे. प्लस मायनस डेल्टा झेड अपॉन झेड इज इक्वल टू, इथं 1 कॅन्सल झाल्यामुळं हे तर निग्लेक्टच करायचे आहेत 2 टर्म, बरोबर आहे. ह्या 2 टर्म निग्लेक्ट झाल्यानंतर आता आपल्याला 2च टर्म राहतात आहेत. कुठल्या, प्लस मायनस डेल्टा, एक मिनिट, हे तर खूप कमी आहे ना. म्हणजे आता डेल्टा ए अपॉन ए आणि ह्याचा प्रॉडक्ट आपण काय करणार आहे, निग्लेक्ट करणार आहे. म्हणजे हा प्रॉडक्ट निग्लेक्ट करणार आहे, हा प्रॉडक्ट, बरोबर आहे. ह्या टर्म तशाच राहणार ना. निग्लेक्ट करतोय काय आपण, प्रॉडक्ट निग्लेक्ट करतोय. मग डेल्टा बी अपॉन काय येणार आहे बी. म्हणजे तुम्हाला फॉर एक्झाम्पलच बघायचं असेल तर तुम्हाला त्याचं मी एक्झाम्पल तिथं दाखवू शकतो. आता नीट लक्षात घ्या. आपल्याला एची व्हॅल्यू फिक्स झाली, ही एची व्हॅल्यू. बी प्लस मायनस डेल्टा बीची व्हॅल्यू पण सांगतो तुम्हाला. बीची व्हॅल्यू असेल समजा 10 प्लस मायनस डेल्टा बीची व्हॅल्यू आहे 0.8, बरोबर आहे. आता काय येणार आहे बघा. आता आपल्याला डेल्टा ए आणि डेल्टा बी अपॉन ए बी करायचे, बरोबर आहे. डेल्टा ए किती तुमचा, डेल्टा ए आहे 0.5, बरोबर आहे. इंटू डेल्टा बी किती 0.8 डिवायडेड बाय, आणि ए किती 5 आणि 10, बरोबर आहे. मग हे किती येणार आहे, हे कॅल्क्युलेशन जर केलं 0.5 इंटू 0.8 0.40 डिवायडेड बाय 50, बरोबर आहे. म्हणजे ही व्हॅल्यू खूप कमी आहे. दॅट्स वाय आपण ही काय करणार आहे, निग्लेक्ट करतो आहे, बरोबर आहे. मग ती जर निग्लेक्ट केली तर ह्या टर्म तर तशाच राहणार आहे ना. डेल्टा बी अपॉन बी तशीच राहणार आहे. इथं प्लस मायनस आहे. डेल्टा बी अपॉन बी तशीच राहणार आहे. प्लस मायनस डेल्टा ए अपॉन ए तसंच राहणार आहे. पण ही टर्म काय झाली आपली, निग्लेक्ट, आपण काढूनच टाकली, बरोबर आहे. आणि आपल्याला ही राहिली फक्त एवढी टर्म, बरोबर आहे. मग आपल्याला ही टर्म आपण अशी पण लिहू शकतो, डेल्टा झेड अपॉन झेड इज इक्वल टू डेल्टा ए अपॉन ए प्लस डेल्टा बी अपॉन बी, किंवा इथं मायनस लिहिलं तरी चालेल, बरोबर आहे. इथे एक टर्म मायनसची येईल. ओके. मग आपल्याला असं लिहिता येईल खाली, हा तर फॉर्म्युला झाला, पण असं लिहिता येईल, दिस फॉर्म्युला also applied किंवा applies to the division of two quantities किंवा quantities म्हणा. यस, 2 आहेत ना. यस, बरोबर आहे. म्हणजे हा फॉर्म्युला आपला फक्त प्रोडक्टसाठी नाही, सेम फॉर्म्युला आपण प्रोडक्ट प्लस डिव्हिजनसाठी यूज करणार आहे. ओके, प्रोडक्टसाठी प्लस डिव्हिजनसाठी पण आपण तो यूज करणार आहे, बरोबर आहे. ही झाली तुमची सेकंड एरर. लास्ट एरर आता बघूया आपण.
ओके, आता आपल्याला पाहिजे एरर्स ड्यू टू द पॉवर, त्यालाच आपण म्हणतो इंडेक्स ऑफ मेजर्ड क्वांटिटी, आणि हा खूप रूल आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, बरोबर आहे. मग आता काय करायचं बघा, सपोज आता नीट लक्ष द्या ह्याच्यामध्ये, सपोज पॉवर रूल म्हणजे काय, पॉवर रूल म्हणजे काय बघा, पॉवर रूल म्हणजे काय सांगतो तुम्हाला, झेड इज इक्वल टू ए रेस टू एन, ह्याला आपण म्हणतो पॉवर. सपोज ती पॉवर असेल झेड इज इक्वल टू ए रेस टू 3 असेल, तर ह्याला आपण काय करतो, ए इंटू ए म्हणजे काय करतो, प्रॉडक्ट करतो. मग ह्याला काय करायचं, प्रॉडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन, बरोबर आहे. मग आपल्याला असं लिहिता येईल, फ्रॉम दी मल्टिप्लिकेशन रूल अबव काय लिहिता येईल, डेल्टा मल्टिप्लिकेशन रूल आपला माग आपण पाहिलेला, डेल्टा झेड अपॉन झेड इज इक्वल टू ह्या 3 आहेत, ए म्हणजे काय झालं, डेल्टा ए अपॉन ए प्लस डेल्टा ए अपॉन ए प्लस डेल्टा ए अपॉन ए. ओके, आता हे मल्टिप्लिकेशन पण आपल्याला आता काय म्हणता येईल, नीट लक्ष द्या खाली, हेन्स नीट लक्ष द्या, पॉवरसाठी आपण पाहतोय, हेन्स दी रिलेटिव्ह एरर इन z is equal to a raised to 3 is 3 times, हे 3 आहे, 3 times the relative error, 3 times the relative error in capital A, comma, so if z is equal to a raised to n, z is equal to a raised to n असं असेल तर काय करतो आता बघा, तर ह्याचा काय करतो, डेल्टा झेड अपॉन झेड इथपर्यंत ठीक आहे, पण हा जो n ची पॉवर आहे ती पुढे येऊन काय होते, मल्टिप्लाय होते, आणि पुढं काय राहतो, डेल्टा ए अपॉन ए. एकदम सिंपल. जर अजूनच तुम्हाला हे बघायचं असेल कसं असतं हे पॉवर रूल, तर सपोज आपण एक एक्झाम्पल घेऊ. इन जनरल सपोज असं असेल, इफ झेड इज इक्वल टू ए रेस टू पी बी रेस टू क्यू अँड सी रेस टू सपोज आर घेऊ, स्मॉल आर, बरोबर आहे. तर काय येतं, एकदम सिंपल आहे बघा, हे तुम्ही म्हणसाल आता डिवाइड आहे, मग ते काय नाही, प्लस मायनस काय येणार नाही, प्लसच मायनस येणार नाही, प्लसच येणार. बघा आता काय येणार, डेल्टा झेड अपॉन झेड, बरोबर आहे, इज इक्वल टू एसाठी काय येणार, हा पी काय त्याची पॉवर ती पुढे येऊन काय होणार, मल्टिप्लाय झाली, पी पॉवर झाली, मग काय येणार, डेल्टा ए अपॉन ए प्लस, आता पुढं क्यू पॉवर आहे, बरोबर आहे, ती पुढे येऊन काय झाली, मल्टिप्लाय झाली, म्हणजे काय येणार, डेल्टा बी अपॉन बी प्लस, आता हे तुम्ही म्हणसाल डिवाइडला मग वर गेलं की मायनस, नाही होत, ह्या रूलमध्ये सेम राहणार, प्लसच राहतं. आर पुढे येऊन मल्टिप्लाय झाला, डेल्टा सी अपॉन सी. एकदम सिंपल, बरोबर आहे, एकदम सिंपल. हा झाला तुमचा त्यासाठी रूल. बरोबर आहे. मग ह्याला मी फक्त एक लास्ट स्टेटमेंट आपण असं म्हणू, the quantity in the formula which has large power is responsible for maximum error. काय म्हटले बघा, द क्वांटिटी इन दी फॉर्म्युला विच हॅज लार्ज पॉवर इन दी इज रिस्पॉन्सिबल फॉर मॅक्झिमम एरर. जेवढी लार्ज पॉवर असेल तेवढी मॅक्झिमम एरर यायला ती क्वांटिटी त्याला कारणीभूत असणार आहे. ओके, आता हे फक्त आपण आज 3 त्याच्या एरर्स पाहिल्या. पहिली एरर आपण पाहिली सम अँड डिफरन्स, बरोबर आहे. त्याच्यामध्ये काय होतं समजून घ्या. 3 एरर आपण आज पाहिल्या. 3 एररमध्ये आपण आज काय पाहिलं, पहिली एरर सम पाहिली, बरोबर आहे.
डिफरन्स पाहिली आणि त्याचं कॉम्बिनेशन आपल्याला काय मिळालं, डेल्टा झेड इज इक्वल टू डेल्टा ए प्लस डेल्टा बी. डेल्टा इज यूज फॉर चेंज. त्याच्यानंतर आपण बघितली प्रोडक्ट अँड डिव्हिजन. प्रोडक्ट अँड डिव्हिजनमध्ये एकच फॉर्म्युला आहे जो प्रोडक्ट आणि डिव्हिजनसाठी दोन्हींसाठी लागू होतो. डेल्टा झेड अपॉन झेड इज इक्वल टू डेल्टा ए अपॉन प्लस डेल्टा बी अपॉन बी, बरोबर आहे. आणि तिसरा आपण बघितला यांच्या पॉवरसाठी, तो काय होता, कुठलीही यांची पॉवर पुढे येऊन काय होते, मल्टिप्लाय होते. आणि तो काय असतो, मल्टिप्लिकेशन रूल ॲज इट इज फॉलो राहतो. डेल्टा झेड अपॉन झेड इज इक्वल टू एन, म्हणजे तुमची पॉवर डेल्टा ए अपॉन ए. हा मल्टिप्लिकेशन रूलच आहे, फक्त पॉवर पुढे येऊन काय होते, मल्टिप्लाय होते. ओके, असे आपण आज तिन्ही एरर्स पाहिल्या. नेक्स्ट लेक्चरला आता ह्याच्याशी रिलेटेड आपण एक्झाम्पल्स पाहू. या लेक्चरला आपण इथं थांबू. तुम्हाला होमवर्क ह्याचा दिला असता, पण पुढच्या ह्याला आपण सगळे तसे एक्झाम्पल सॉल्व करून तुम्हाला एक दुसरे होमवर्क पण देतो. नेक्स्ट लेक्चरला आपण सिग्निफिकंट फिगर पाहणार आहोत. ओके, चला. आणि सिग्निफिकंट फिगरनंतर कदाचित आपलं नेक्स्ट लेक्चरला त्याचे रूल वगैरे पाहूनसुद्धा होतील सगळे रूल. आणि रूल पाहिल्यानंतर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड पण आपण पाहूया. एकदम सिम्पल कन्सेप्ट आहेत ते, फक्त एकदा तुमचं लक्ष असणं खूप गरजेचं आहे. ओके, ठीक आहे. थँक्यू.